जो काही बदल झालाय ते आपण निश्चितपणे सगळेजण अनुभवतोय। मान आहे, सन्मान आहे, पैसा आहे, परीक्षा आहे, सगळं काय आहे या क्रिकेटमध्ये। आणि म्हणूनच नवा सामना महेश स्पोर्ट्स सेलगर विपक्ष चिन्मय 11 VRCC गणेशपुरी या दोन संघादरम्यान नवद्वंद्व। प्रत्येक चौकार आणि षटकारासाठी चिन्मय कलेक्शनच्या वतीनं 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे गणेशपुरीसाठी। तर चलूया नवा सामना। तत्पूर्वी या स्पर्धेला कळंबुसरी गावचे सुपुत्र पत्रकार लोकशाहीचा चौथा स्तंभ सन्माननीय महेश भोईर यांचं स्वागत झालंय, त्यांचं आगमन झालंय। आमच्या मंडळाच्या वतीनं मी स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय किशोर केणी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण महेश भोईर पत्रकार कळंबुसरी यांचं आपण स्वागत करायचं आहे। यावेळेस पहिला फटका इनसाइड आउट डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं 1 बाउंस ओव्हर द रोप। 4 धाबा करता थँक्यू। प्रथमेश बॅट मधून आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर दिलाय तडाखा डीप एक्स्ट्रा कव्हर। क्रिकेटच्या पटलावरचा एक देखणा फटका। क्रिकेटमध्ये बऱ्याच अंशी सगळ्या ठिकाणी आपण फटके पाहतो, परंतु खरा रसिक खरा प्रेक्षक एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह मारणारा फटका जो असतो त्याच्या प्रेमामध्ये पडतो आणि सगळेजण या ठिकाणी निश्चितपणे या फटक्याच्या प्रेमामध्ये पडतील असा फटका त्याच्या बॅट मधून पाहायला मिळालाय। पुढचा चेंडू यावेळेस इनसाइड आउट, पहा का बॅकफुट पंच दिलाय। यावेळेस मात्र बॅक टू बॅक दुसरा चौकार। यावेळेस आपण पाहतो बॅक टू बॅक 2 चौकार आणि चिन्मय कलेक्शनच्या वतीनं 200 रुपये पारितोषिक जमा झालंय। षटकार हॅट्रिक साठी चिन्मय कलेक्शनच्या वतीनं 2000 रुपयाचं बक्षीस असेल। पहा बक्षिसाची कैरात होतीये। एकीकडे प्रथमेश मात्र कडाडलाय। पहिल्या 2 चेंडूवर आपण पाहतोय साहिलच्या बॅटचा बॉलिंगचा यावेळेस मात्र समाचार घेतोय। चांगलं कमबॅक केलंय, आवश्यक होतं, कारण आपण पाहतो या सामन्याची सुरुवात प्रथमेश या फलंदाजानं अतिशय चांगल्या पद्धतीने केली। बॅक टू बॅक 2 चौकार। पहिला चौकार आपण पाहिला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, दुसरा चौकार आपण पाहिला थर्ड मॅन रिझन मध्ये। तर किंबहुना ऑफ साइड स्ट्रॉंग आहे या फलंदाजाची, याचं उत्तम उदाहरण आपण पहिल्या 2 चेंडू मध्ये पाहिलंय। साहिल भगत कोल्हनच्या मार्कवर यावेळेस पहा अक्रॉस द लाईन अगदी वेगळा फटका फेलण्याचा प्रयत्न केला, तितक्याच चांगल्या गतीने बीट केलंय गोलंदाजानं। ही शैली वापरली आहे। पहिले 2 चेंडू तुझे होते तर दुसरे 2 चेंडू माझे आहेत हे गोलंदाजानं सांगितलंय। खरं तर असंच काहीसं क्रिकेटचा खेळ असतो, पहिला डाव तुझा तर दुसरा डाव माझा हे दाखवलंय गोलंदाजानं आणि गरजेचं देखील राहील। साहिल भगत या गोलंदाजानं चांगलं कमबॅक केलं या षटकामध्ये। प्रथमेश कोळी एक ब्रँडेड खेळाडू, यावेळेस पहा इनसाइड आउट शफल झाला खेळाडू, जागा वापरात आणली। या षटकातील तिसरा चौकार पाहतोय आपण, प्रथमेश कोळी ऑन फायर। काय देखना फटका मारलाय इनसाइड आउट आपण पाहतोय। तर फलंदाजानं जागा तयार केली आणि तदनंतर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने या चेंडूला भिडकावून मारलाय। या षटकातील तिसरा चौकार। तत्पूर्वी मान्यवरांचंही आगमन झालंय। प्रथमेश कोळीचे पिताश्री प्रकाश कोळी यांचं शुभ आगमन झालंय आणि खऱ्या अर्थाने हे मैदान प्रथमेश कोळीसाठी खूप लाभदायक आहे। अतिसर यावेळेस पहा अतिशय चांगली गती आहे। राजा भगत सदर आपण पाहिलं तर एखाद्या मुलाचा क्रिकेट किंवा खेळ त्याचं कौशल्य एका पित्यानं स्टेजवर बसून पाहणं या कुठल्याही मुलासाठी एका भाग्याची गोष्ट आहे आणि खरोखर मी कौतुक करेन त्यांच्या पित्यासमोर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। आपल्या मुलाला प्रोत्साहित करण्यासाठी या ठिकाणी आलेत ते आणि नक्कीच अतिसर गणेशपुरी संघ कुठेही जाऊ द्या प्रकाश कोळी साहेब तिथे उपस्थित असतात आणि खास करून मी आवर्जून त्यांचा उल्लेख नक्की नेहमी करत असतोय। आणि प्रथमेश कोळीसाठी हे मैदान खूप लाभदायक आहे। आता पण या मैदानावर 3 स्पर्धा खेळल्या, त्यामध्ये 2 स्पर्धेमध्ये रनर, एका स्पर्धेमध्ये विनर आणि एका स्पर्धेमध्ये सेमीफायनलमध्ये पराभूत झाला हा संघ। 2020च्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये प्रथमेश कोळी होता, पण मात्र आयन मोकाई शेणी हा संघ स्पर्धेतून बाहेर गेला, नाहीतर कदाचित त्या स्पर्धेतला मालिकावीर
प्रथमेश कोळी होऊ शकला असेल ते स्वप्न पुन्हा एकदा उराशी बाळगून हा प्रथमेश कोळी इथे आलाय. सोबत संघ आहे तो सेलगर. हाही संघ खूप स्ट्रॉंग आहे. उल्वानोड मधील दोन्ही संघ. ओल्टो आतिश सर. खरं तर प्रत्येक माणसाचं स्वप्न पूर्ण होत नसतं, स्वप्न बंगली जातात, परंतु स्वप्न त्यांची पूर्ण होतात. स्वप्न बंगल्यानंतर स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करतात. तुम्हाला वाटचाल करावी लागेल. ही बाईक जर जिंकायची आहे, ही ट्रॉफी जर जिंकायची आहे, तर तुम्हाला स्वप्न झोपेत नव्हे तर जागेपणी पाहावे लागतील. रात्र खरी आहे, परंतु दिवसापणे या ठिकाणी आपण मेहनत करतोय असा भास आपल्या मनामध्ये आणावा लागेल आणि तदनंतर या ट्रॉफीच्या दिशेने तुम्हाला वाटचाल करावी लागेल. षटक क्रमांक 2 आदित्य भगत. यावेळेस आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवर पहिल्या षटकाच्या नंतर 12 धावा धावपटलावर लागल्या जात आहेत. चांगलं क्रिकेट पाहायला मिळलंय आतापर्यंत आपण पाहतोय आजच्या रजनीमध्ये. यावेळेस स्लॉट मध्ये आलेला चेंडू ओव्हर पिच बिडकावून दिलाय. यावेळेस मात्र फलंदाजाचा खेळ खल्लास झालाय. पहिली विकेट पडली आहे. पाहू शकतो आपण स्क्रीनवर आपण पाहतोय प्रथमेश कोळी यांची प्रीताश्री अगदी साईप्रीत लाईव्ह युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या मुळाचं तोंड भरून कौतुक करण्यासाठी, त्याचं कौशल्य आणि खेळ पाहण्यासाठी, तदनंतर आपल्या गावाच्या खेळाडूंना सपोर्ट करण्यासाठी. खरं तर रसिक प्रेक्षक कसा असतो तर फार महत्वाचं असतं. एखादा संघ ज्यावेळेस पराभवाच्या छायेखाली असतो त्यावेळेस टाळ्या वाजवतो, कौतुकाची थाप देतो, त्यांना समर्थन करतो, प्रोत्साहित करतो, तो खरा रसिक प्रेक्षक असतो. आणि म्हणूनच संकटाच्या त्या काळामध्ये जे आपल्या पाठीमागे ठामपणे उभे राहतात ना, ते खरे खंदे समर्थक असतात. अशा खंद्या समर्थकांचं निश्चितपणे आजच्या या क्रिकेट रजनीमध्ये मनपूर्वक स्वागत असेल. यावेळेस आपण पाहतोय आदरणीय श्री डॉक्टर मनीष पाटील साहेबांचं शुभागमन या कार्यक्रमाच्या अनुषंगानं मंचकावर होत आहे. खरं तर सामाजिक तथा राजकीय क्षेत्रामध्ये आणि व्यावसायिक क्षेत्रातलं एक दमदार व्यक्तिमत्व म्हणून त्याची ओळख समाजामध्ये आहे. ओव्हर टू राजा सर. नक्कीच आतिश सर. मॅन ऑफ दी सिरीज मालिका वीर टू व्हीलर बाईक ज्यानं आम्हाला सुपूर्द केली ते डॉक्टर मनीष पाटील माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य यांचं सहकार्य आमच्या चिरनेरसाठी खूप मोठं आहे. चिरनेर भाऊंसाठी त्यांचं मनापासून आम्ही स्वागत करतोय आतिश सर. यावेळेस पाठ टॉप पेज लागलाय. जेल खाली या क्षेत्ररक्षक आपल्या क्षेत्राचं रक्षण करण्यासाठी. यावेळेस मात्र खेळाडू पकडला जातोय. मोठा मासा गळाला. जय जय शिव शंकर आता लगेन शंकर जय जय शिव शंकर आता लगेन शंकर चला तेरे साथ कबीरा गिरना मैं मरना तो तूने मुझे ठान लिया. थँक्यू. आपण जर मित्रांनो आजच्या रजनीमध्ये जर पाहिलं तर अगदी लेग अंपायर पासून शॉर्ट पॉइंटच्या दिशेनं मागच्या बाजूला तब्बल 5 कॅच आतापर्यंत पकडल्यात. अर्थातच फलंदाजांना टायमिंग करताना या विकेटवर कुठेतरी दमछाक होते, याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. नवीन खेळाडू मैदानामध्ये गेलाय अविनाश डोलकर आणि त्याच्या जोडीला आहे अजित कोळी. ही जोडी असेल मैदानामध्ये. आपण पाहतोय VRCC गणेशपुरी विपक्ष शेलगर. स्ट्राइक अविनाश महेश स्पोर्ट्स शेलगर हाच संघ या ठिकाणी खेळतोय. पुढचा चेंडू यावेळेस खोलवर टप्प्याचा आहे. डाऊन द ग्राउंड खेळून काढलाय. कार्पेटच्या माध्यमातून सिंगल पळून काढली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. यशस्वी प्रयत्न आहे. याला म्हणतात जिथं संधी मिळाली त्या संधीचं सोनं करणं. थोडासा खेळाडू फ्लंबल झाला, थोडासा विकनेस जाणवला खेळाडूमध्ये, क्षेत्ररक्षकामध्ये. तदनंतर दोन्ही खेळाडूंना अगदी गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल. चाणक्य पद्धतीनं 2 धावा पूर्ण केल्यात. हे तर खरं क्रिकेट आहे. चौकार षटकार फार गरजेचे असतातच, परंतु त्याहूनही सिंगल डबल्स येणं फार गरजेचे आहेत. आणि त्या सिंगल डबल्सवर देखील कन्वर्ट करताना दोन्ही खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. 14 धावा झाल्यात. षटक चालू आहे दुसरं. पुढचा चेंडू यावेळेस इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक पोहोचणार का? नो मॅन लँड मध्ये चेंडू पडला जातोय. 2 धावा यावेळेस मात्र पडून काढल्या जात आहेत. अगदी या प्रेक्षकांची तोबा गर्दी आपण पाहू शकतोय. अगदी मैदानाच्या समोर म्हणजे अगदी या व्यासपीठाच्या आणि त्या साईड स्क्रीनच्या मागच्या बाजूला खाद्य संस्कृतीचं दर्शन होईल. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला व्हेज, नॉन व्हेज,
शीतपेय असेल, आईस्क्रीम काउंटर असतील, वडापावच्या गाड्या असतील, ज्या ठिकाणी क्रिकेटवर भरणारी पोटं जी आहेत ती आपल्याला पाहायला मिळतील. आणि म्हणून सातत्यानं क्रिकेटला निश्चितपणे दोष देऊ नका. क्रिकेट फक्त खेळ नाही आहे, तर क्रिकेट आज व्यावसायिक झालाय. यावर क्रिकेटच्या मैदानाच्या बाहेर देखील पोटं भरली जातात मित्रांनो. यावेळेस पहा स्लोवन डिलिव्हरी, थोडासा हलकासा गती परिवर्तन केलाय. अगदी चाणक्य पद्धतीनं आपल्या उंचीचा पुरेपूर हा गोलंदाज वापर करतोय. आपण पाहतोय की वेस्ट इंडिजचे खेळाडू ज्यावेळेस भारतीय संघासमोर यायचे त्यावेळेस आपल्या लेवलनं 5 ते 5.5 फुटाचे फलंदाज असायचे आणि त्यांच्याकडे 6-6, 6.5 फुटाचे गोलंदाज, अगदी भयभीत करणारे गोलंदाज आपण त्यांच्या डगआउट मध्ये पाहायचो. आणि तसाच काहीशी उंची या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजाची. यावेळेस बाउन्स एज लागली आहे, मात्र जेल सुटला असं वाटतंय. अगदी जीवनदान मिळेल. शॉर्ट लेग स्लिप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. तदनंतर आपण पाहतोय एक धाव पळून काढण्याची संधी. यावेळेस आपण पाहतोय मंचकावर एक अशी व्यक्ती, क्रिकेटच्या पलीकडचं नातं जे आहे ते सामाजिक आणि राजकीय चळवळीमध्ये सातत्यानं राहिलंय. काँग्रेसच्या कार्यकारिणीमध्ये एक उत्तम योगदान, उरणच्या राजकारणाच्या माध्यमातून त्यांचं राहिलंय. एक सामाजिक बांधिलकी जपत आज ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक दिली आहे ते अशा डॉक्टर मनीष पाटील सरांसाठी एकदा जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करूया. काय डेडिकेट आहे, काय योगदान आहे एखाद्या स्पर्धेमध्ये, काय योगदान करत आहात, तर निश्चितपणे इतकं मोठं योगदान त्यांनी या स्पर्धेनिमित्त केलं. मी आदरणीय श्री बाजीरावजी परदेशी साहेबांना विनंती करतोय की आपण या कार्यक्रमाच्या अनुषंगाने त्यांना सन्मानित करावं. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सदस्य, अगदी महाराष्ट्र प्रदेश अर्थातच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांचा शिरकाव झाला. एकदा जोरदार टाळ्याने आपण त्यांचं कौतुक करूया आणि त्यांच्या राजकीय प्रवासाला शुभेच्छा देऊयात. अगदीच आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय श्री बाजीरावजी परदेशी साहेब आहेत. एक कटाक्ष आहे, बारकाईनं सगळे बारकावे जाणून घेऊन समाजामध्ये वाटचाल करणारी व्यक्ती आहे. सोपा प्रवास राहिला नाहीये आजपर्यंतचा, खडतर प्रवास आहे. ज्या माणसांचा प्रवास खडतर असतो त्यांचीच नावं माणसांनो मित्रांनो इतिहासामध्ये नोंदवली जातात आणि म्हणूनच अशा माणसांचं कौतुक होणं फार गरजेचं आहे. यावेळेस पाहतोय नवीन मनीष घरत, नवा गोलंदाज. यावेळेस लोअर फुल टॉच आहे, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक धाव पळून काढली, चांगली फेकी पाहायला मिळते, चांगलं क्रिकेट पाहायला मिळते. अजूनही दोन्ही बाजूने जर आपण पाहिलं तर समसमान क्रिकेट. 18 धावा धावपटलावर स्क्रीनवर आपण पाहू शकतोय. सन्माननीय अतिथी कक्षामध्ये आदरणीय श्री डॉक्टर मनीष पाटील साहेब, त्यांच्या समेत आपण पाहतोय आदरणीय श्री बाजीराव परदेशी साहेब. अगदीच त्यांच्या बाजूला आपण पाहतोय सन्माननीय अतिथी कक्षामध्ये मानली आली असं म्हणता येईल. एक राजकीय चळवळ आहे तद देखील आपण पाहतोय या मंचकावर सगळ्या तळागाळातील राजकीय नेत्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान यावेळेस टायमिंग चुकलाय. डीप पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू फील्ड केला जातोय. जोवर चेंडू उचलला गेला तू मै आहे, डायरेक्ट हिट, धक्का संभवला असता. डेंजर एंडच्या दिशेनं फलंदाज पळाला होता, मात्र असं वाटलं काही क्षणाकरता की एका लेनवर ज्यावेळेस 2 गाड्या येतात त्यावेळेस अपघात निश्चित असतो. तसा काहीसा अपघात यावेळेस होतोय की काय असा प्रश्न मनामध्ये आला, परंतु अपघात मात्र सुदैवानं हा अपघात मात्र सुदैवानं टळला असं म्हणता येईल. अगदी चांगलं क्रिकेट. 21 धावा धावपटलावर लागल्या जात आहेत. 2.2 ची गती आहे. आपण पाहतोय आतापर्यंत चेंडू पडलेत. यावेळेस शॉट चेंडू पूल केलाय अँड सक्सेसफुल झालाय. 6 धावा. हॅलो, पहिला पूर्वार्ध संपला की दुसऱ्या फेरीतला पहिला सामना विंदणे विपक्ष वहाड दोन्ही संघांनी यायचा आहे. पहिला पूर्वार्ध संपला की नाणेफेकीसाठी विंदणे विपक्ष वहाड दोन्ही संघांनी यायचं आहे. या षटकारासाठी चिन्मय कलेक्शनच्या वतीनं 100 रुपयाचं बक्षीस आलंय. प्रत्येक चौकाराला प्रत्येक षटकाराला 100 रुपये, तर षटकार हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं पारितोषिक. चिन्मय कलेक्शन
अगदी व्यावसायिक क्षेत्रातील एक दर्जेदार नाव आणि त्यांच्या वतीने लावले जाणारे हे बक्षीस आपल्या खेळाडूंना प्रोत्साहित करतायत. 27 धावा धावपटलावर लागले आहेत. गोलंदाज आपण पाहतोय मनीष, ज्याच्यावर आक्रमण चढवलंय, जिंकण्याचं सगळ्यात मोठं सूत्र. यावेळेस मात्र काय फटका खेळलाय, कॉपी बुक स्टाईल आहे, मात्र गॅप सिलेक्शन पाहायला मिळत नाहीये. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. अगदी क्रिकेटच्या पटलावर सातत्याने एक आवडीचा फटका आपण पाहतोय. क्रिकेटमध्ये आपण पाहतोय काऊ कॉर्नर आहे, लॉंग ऑन आहे, डीप मिड ऑन आहे, स्क्वेअर लेग आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, लॉंग ऑक आहे, डीप पॉइंट आहे, बॅकवर्ड डीप पॉइंट आहे. परंतु सगळ्यात आवडीचा जो फटका असतो तो अर्थातच एक्स्ट्रा कव्हर. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं ज्यावेळेस क्रिकेटचा देवता ज्याच्या बॅटमधून आपण ड्राईव्ह फटका पाहायचो, अगदी मोहित करून टाकायचे तमाम प्रेक्षक वर्गाला, तसंच काहीसं चित्र पाहायला मिळतंय. हा पहा, इनसाइड आउट फटका आहे, क्लिअर होणार का? जजमेंट चुकलंय खेळाडूचं. यावेळेस मात्र कॅच ड्रॉप झाली आहे आणि अगदीच समीकरण थोडंसं बदललंय. थर्ड अंपायर, तिसऱ्या अंपायरची मागणी केली जाते. हे क्रिकेटमध्ये झालेले बदल आहेत आणि आपण तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय अगदी आपण पाहतोय डिसिजन पेंडिंग. स्क्रीनवर आपण पाहू शकतो. हा पहा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं, तदनंतर हा झेल सुटला, खेळाडून चूक केली, तदनंतर आपण पाहतोय डिसिजन पेंडिंग. काय असेल, धोका आहे का? यावेळेस मात्र अगदी अजून एकदा पाहावं लागेल. अगदी क्लोज डिसिजन आपण पाहू शकतोय. ग्रामीण स्तरावर बदललेली आणि पंचांचा डिसिजन यावेळेस आलाय. नॉट आउट. सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये खेळाडू पोहोचलाय. काय क्लॅरिटी आहे पहा. 3 कॅमेऱ्याच्या अँगलनं कव्हर केली जाणारी, कॅमेऱ्याच्या कोंदणामध्ये टिपले जाणारे क्षण. नाव आहे युट्यूब क्षेत्रातील साईप्रीत लाईव्ह आणि अगदी दर्जेदार क्लॅरिटी, उत्तम क्लॅरिटी या ठिकाणी. अगदी मी कौतुक करेन, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत साईप्रीतच्या सगळ्या टीमसाठी. उत्तम कव्हरेज या ठिकाणी करतायत ते. अगदी आजपासून 17 एप्रिल पर्यंत प्रत्येक रात्र साईप्रीत लाईव्ह युट्यूब चॅनलच्या माध्यमातून बुक झाली आहे. हा दर्जा आहे त्यांच्या मेहनतीचं फळ त्यांना मिळालं. यावेळेस मोठा फटका. यावेळेस पहा, सातत्यानं बॅक टू बॅक दुसरा कॅच पडला जातोय आणि यावेळेस परत एकदा सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये खेळाडू पोहोचलेत. कॅच पडल्यानंतर काय होतं हे अगदी आपण अनुभवलंय. अगदी रोहित शर्मा ज्यावेळेस 5 धावांवर पहिला झेल पडला, तदनंतर त्यानं क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये सगळ्यात जास्त धावा नोंदवल्या. याच्या आधी आपण जर पाहिलं तर 15हून अधिक वर्ष ज्यांच्या क्रिकेटच्या खेळामध्ये 194 धावा नोंदवल्या गेल्या. पाकिस्तानचा खेळाडू सईद अनवर, ज्या खेळाडूनं 194 धावा मारल्या खऱ्या, परंतु त्या का मारल्या तर भारतानं त्या सामन्यामध्ये तब्बल 5 कॅच सोडल्या होत्या. तेव्हा 15हून अधिक वर्ष कारकिर्दीमध्ये टिकली जाणारी 194 धावांची अपेक्षित केली त्याच्या बॅटनं साकारली होती. यावेळेस हा खेळाडू असंच काहीसं समीकरण बांधेल का? यावेळेस हा खेळाडू या जीवदानाचा फायदा घेईल का? हा मनामध्ये आलेला छोटासा प्रश्न आहे. अविनाश आणि अजित ही जोडी मैदानामध्ये. अविनाश खेळतोय 18 तर अजित खेळतोय 3 या धावसंख्येवर. ओव्हर टू राजा भगत सर. नक्कीच सतीश सर, सेलगर संघ आमच्या भूमीमध्ये पहिल्यांदा आलाय आणि खऱ्या अर्थानं सेलगर भूमी कुणाची तर एका झुंजार नेतृत्वाची. खऱ्या अर्थानं सध्या संपूर्ण रायगडभर ज्या व्यक्तिमत्व डंका वाजतोय ते व्यक्तिमत्व म्हणजे रायगड जिल्हा काँग्रेसचे सन्माननीय अध्यक्ष महेंद्र गरज साहेब, की ज्यांचं पाठबळ आणि ज्यांचं सहकार्य या चिरनेर भूमीवर आणि या भूमीवर नेहमी राहिलंय ते महेंद्र शेठ गरज साहेबांचं गाव म्हणजे सेलगर. सध्याच्या घडीला जर पाहिलं आहे तर या रायगडमधला सर्वात चर्चेला असणारा हा नेता, गोरगरिबांचा कैवारी, कोरोना काळामध्ये ज्या व्यक्तिमत्वानं खूप काही केलंय आणि सतत समाजाशी बांधिलकी जोपासून बॅरिस्टर AR अंतुलचं स्वप्न सत्यामध्ये उतरवण्याचं काम जो व्यक्तिमत्व करतोय तो व्यक्तिमत्व म्हणजे सन्माननीय महेंद्र शेठ गरज साहेबांचं गाव अर्थात सेलगर. आणि हा सेलगर संघातील संघ आज या चिरनेरच्या पावनभूमीमध्ये प्रथमच आलाय. नक्की दोन्ही संघांना आमच्याकडनं शुभेच्छा असतील. अतिश सर. 3 षटकं, 33 धावा, 2 गडी बाद. नवा गोलंदाज आपण पाहतोय प्रतीक भगत आणि या गोलंदाजाच्या हातामध्ये कमान आहे. कमान दिली आहे, जबाबदारी दिली आहे, परंतु जबाबदारी पूर्ण करणार का हा गोलंदाज? यावेळेस पहा अलग ऍक्शन.
टॉप पेज लागलाय. ज्या दिशेनं खेळायचं होतं त्या दिशेच्या विरुद्ध फटका गेलाय. डी पॉइंटच्या क्षेत्राच्या दिशेनं फील्ड केला जातोय. 2 धावांचं नफा होतोय. 35 धावा धावपटलावर लागल्या जाणार. आपण जर करंट रन रेट जर पाहिलं या डावातील तर 11.05 अशी सरासरी आतापर्यंत 19 चेंडूमध्ये राखली आहे. म्हणजे एक चांगली धावगती आहे. तब्बल धावांचा जर आपण पाठलाग जर पाहिला तर प्रत्येक चेंडूमध्ये 1.25 धावा सरासरीपेक्षा जास्त काढल्या आहेत. तर ही जमेची बाजू राहिली आतापर्यंत या फलंदाजी करणाऱ्या संघाची. परंतु शेवटच्या षटकामध्ये किती धावा येत आहेत हा देखील आलेख आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस लोवर फुल टॉस गॅप सिलेक्शन पाहायला मिळतोय. चेंडूवर मात्र झेप घेतली आहे. गोलंदाजानं सिंगल धाव एकेरी दुहेरी धाव क्रिकेटमध्ये फार गरजेचे असतात. परंतु यावेळेस काटेरी मुकुट जरी असलं स्लॉक षटक आहे. अपेक्षा राहील की या शेवटच्या षटकामध्ये 10 ते 15 धावा स्कोर कार्डवर चढल्या जाव्यात. परंतु तसं अजूनही काही घडलेलं नाहीये. थोडीशी पाहणी केल्यानंतर परत एकदा फलंदाज तयार. यावेळेस पहा अगदी बुंद्यामध्ये टाकलेला चेंडू. क्रिकेट मधला सर्वश्रेष्ठ ब्रह्मास्त्र ज्याला संबोधलं जातं. यावेळेस काय घडणार. पंचांचा बोट गेल्या आभाळाकडे. आणखी एक झटका लागतो टीमला. अगदीच आपण पाहिले दुसऱ्या धावेचा मोह थोडासा त्या मोहाला बळी पडला खेळाडू. नवीन खेळाडू मैदानामध्ये रितेश जागा भरून काढण्यासाठी आलाय. अगदी प्रेक्षकांना खचाखच भरलेलं मैदान ही तिरंगा चषकाची खास ओळख. प्रेक्षकांचं खास कौतुक करावंसे वाटतात. अगदी जर आपण या मैदानाच्या पलीकडे पाहिलं तर जितकी मैदानावर उपस्थिती आहे ना त्याहीपेक्षा गर्दी अगदी खाद्य संस्कृतीच्या दिशेने देखील आहे. म्हणजे खाद्याची आणि मेजवानीची चव चाकण्यासाठी खरं तर सगळे तमाम प्रेक्षक त्या बाजूला देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. पुढचा चेंडू हा पहा परफेक्ट यॉर्कर. अगदी या क्रिकेट मधला सर्वोत्कृष्ट चेंडू ब्रह्मास्त्र यॉर्कर परफेक्ट यॉर्कर. मी सातत्यानं क्रिकेट बद्दल वर्णन करताना 2 गोष्टी सांगतो की क्रिकेटमध्ये आजपर्यंत क्रिकेट खेळताना आणि अनुभवताना 2 गोष्टी अनुभवल्या. त्या 2 गोष्टी आहेत परफेक्ट अर्थातच एक परफेक्ट यॉर्कर आणि दुसरा म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर. या 2 गोष्टीपेक्षा क्रिकेटमध्ये परफेक्ट गोष्टी आम्हाला पाहायला मिळाल्या नाही आहेत. आणि म्हणूनच की काय त्याला क्रिकेटचा देवता अशी पदवी यावेळेस मात्र बहाल झाली. दरम्यान पुढचा चेंडू पहा शॉर्ट चेंडू होता. शॉर्ट ऑफ लेंथ होता. मात्र दुरून खेळण्याचा लांबून खेळण्याचा प्रयत्न केला. आणखी एक विकेट पडली जाते. आदरणीय श्री राजू वालखंडे साहेब वायरमॅन चिरनेर यांच्याकडून समालोचन कक्षामध्ये आज निवेदकाची जी भूमिका साकारलेली आहे. खरं तर काँग्रेसच्या कार्यकारिणीमध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे आणि म्हणून सातत्यानं अतिशय प्रखर मेहनत घेणारे राजा भगत सर यांच्यासाठी 500 रुपयाची बक्षिसाची धनराशी या ठिकाणी जमा झाली आहे. खरं तर उत्तम समालोचन आणि उत्तम निवेदन करतायत अशा गोड समालोचकासाठी 500 रुपयाचे बक्षीस राजा भगत सरांसाठी आले. त्यांचं या ठिकाणी आम्ही मनपूर्ण कौतुक करतो. धन्यवाद. चलो मैदानाकडे ज्या ठिकाणी आपण पाहतोय वाल संघाला विनंती चला टॉस बॉक्स मध्ये. वाल संघाला विनंती टॉस बॉक्स मध्ये या. प्रतीक भगत यावेळेस अविनाश फुल टॉस चेंडू प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालंय. क्रिकेटच्या खेळातील ब्रँडेड स्ट्रोक आणि त्या स्ट्रोक वर लिहिलं होतं 6 धावा. थँक्यू. यावेळेस आपण पाहतोय चिन्मय कलेक्शनच्या वतीनं आणखी 100 रुपयाचं बक्षीस खेळाडूला प्राप्त झालंय. डावाचा शेवट गोड केलाय. मोमेंटम आपल्या बाजूनं खेचण्याचा प्रयत्न केलाय. खरं तर मोमेंटम शिफ्ट केल्याने 44
4 षटकं 44 धावा 4 गडी बाद म्हणजे एकाच गुणफलकावर 4 4 4 4. परंतु आजच्या रात्रीचे 4 चांद कोणाच्या बाजूने असतील याचं उत्तर अगदी काही क्षणामध्ये आपल्याला सापडेल मित्रांनो. पाहत राहा तिरंगा चषक 2022 एक शानदार सत्र, पहिली रजनी, पहिली रात्र, तमाम प्रेक्षकांच्या समवेत, तमाम मान्यवरांच्या समवेत, याची देही याची डोळा. पाहत राहा क्रिकेटचा देखणा सोहळा. ऐकूया गीत. हॅलो, वहाल संघ या वहाल. हॅलो, न्यू यंगस्टार वहाल संघ या. कृपया न्यू यंगस्टार वहाल आणि प्रिन्स 11 विंदणे या दोन संघादरम्यान दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना असेल. तत्पूर्वी मान्यवरांचंही आगमन झालंय. विंदणे गावचे सुपुत्र, एक चांगले समालोचक, अष्टपैलू खेळाडू, एक यशस्वी आयोजक सन्माननीय वसंतजी नवाळे यांचं शुभ आगमन झालं. तिरंगा ट्रॉफी 2022च्या या 7व्या पर्वामध्ये सन्माननीय वसंतजी नवाळे साहेबांचं मनापासून आम्ही स्वागत करतोय. वहाल संघ या न्यू यंगस्टार वहाल. न्यू यंगस्टार वहाल संघ आकाश घरात न्यू यंगस्टार वहाल संघाला विनंती करतोय आपण लवकर या. दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना असेल. अर्थात विंदणे सध्याच्या घडीमधला इन्फॉर्म असणार हा जवळचा संघ आणि वहाल हा खऱ्या अर्थानं उलवा नोड विभागामधील संघ आहे. दोन्ही संघादरम्यान दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना असेल. तरी विंदण संघ इथं हजर आहे. कृपया न्यू यंगस्टार वहाल संघ आपण यायचा आहे. चला, फलंदाजांचं तोंड भरून कौतुक केलं चिन्मय कलेक्शन. आता गोलंदाजी करताना प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये आणि विकेट हॅट्रिकसाठी 2,000 रुपयाचं पारितोषिक आलंय. तर त्यांचं देखील या ठिकाणी आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन करणारे गोड व्यक्तिमत्व यावेळेस आपण मंचकावर पाहतोय. मंचकावर असणारी गर्दी अगदी दर्दी आहे. मैदानावर असणारी गर्दी आहे. कारण यावेळेस फक्त टाइमपासनं क्रिकेट खेळलं जात नाहीये, तर अगदी हृदयापासून क्रिकेट खेळलं जात आहे आणि हृदयापासून क्रिकेटला पाहिलं जात आहे. खरं तर हीच मेजवानी आहे क्रिकेटची खरी, आणि त्या क्रिकेटच्या मेजवानीची खरी गंमत यावेळेस आपण पाहतोय. सन्माननीय अतिथी कक्षामध्ये उपस्थित असणाऱ्या डॉक्टर मनीष पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण प्रेझेंटेशन बॉक्स अर्थात टॉस बॉक्स मध्ये जाऊन नवा येणारा सामना 3 षटकांचा राहील. जरी शासकीय नियम शिथिल झाले असले तरी काही निर्बंध रजनी क्रिकेटवर आहेत आणि म्हणून स्पर्धा जितकी लवकर होईल तितकं आपल्याला बरं. आणि त्यानंतर टॉस बॉक्स मध्ये आपण चलूया. टॉस बॉक्स मध्ये असेल आवाज राजा भगत सरांचा. तत्पूर्वी आजच्या दिवसातला आजच्या रजनीमधला पहिली रात्र आणि पहिल्या रात्रीमध्ये निवेदक आणि समालोचक मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषा ज्यांचं प्रभुत्व आहे. खऱ्या अर्थानं पागोडच्या मैदानावर UPL स्पर्धा आपण पाहिली. उरण प्रीमियर लीग या स्पर्धेचे शिल्पकार ज्याने संकल्पना राबवली आणि अल्प कालावधीमध्ये ती यशस्वी केली. समालोचन आणि निवेदन क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव या रायगडच्या 7 समुद्रा पलीकडे आहे असे सन्माननीय अतिश पाटील सर यांच्यासाठी सुद्धा चिन्मय कलेक्शनचे प्रोपायटर सन्माननीय रुपेश फोपेरकर यांच्याकडनं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचंही मनापासून आपण स्वागत करूया आणि अतिश पाटील सरांना शुभेच्छा असतील. धन्यवाद. आपलं सगळ्यांचं प्रेम आहे म्हणूनच कुठेतरी थोडीशी वाट आम्हाला या क्षेत्रामध्ये सापडली आहे. थोडा मोठ्यांचे आशीर्वाद असणं फार गरजेचे असतात, कारण शुभेच्छा आणि आशीर्वाद फक्त शाब्दिक नसाव्यात तर समर्थन हे पाठबळ फार महत्त्वाचं राहतं आणि ते पाठबळ तुमचं सगळ्यांचं आहे, प्रेम आहे. आणि म्हणूनच आज या क्षेत्रामध्ये आपण कुठेतरी थोडीशी स्वतःची जागा निर्माण करू शकलोय. वळूया. पहिला डाव नाट्यमय प्रवासामध्ये घडला. अगदीच सुरुवातीला धाबा कमी पाहायला मिळाल्या. या नाटकाचा अंत षटकाराच्या साहाय्याने केला गेला. 44 धावा 45 धावांचं टार्गेट असेल. 24 चेंडूंचा खेळ असेल. तत्पूर्वी टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. परत एकदा मी विनंती करतोय, विंदणे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. आपला जो काही निर्णय असेल तो त्वरित घेऊन आपण मैदानामध्ये जायचं आहे. तो चलते दोस्तों मैदान के ऊपर जहां पर 45 रनों का टारगेट होगा. एक तरफ होगी महेश स्पोर्ट्स शेलगर की टीम, दूसरी तरफ होगी VRCC गणेशपुरी की टीम. और फिलहाल 45 रनों को टारगेट को सेट करने के लिए 2 सलामी बल्लेबाज मैदान के ऊपर साहिल भगत और मनीष घरत
और पहले गेंदबाज होंगे प्रथमेश कोळी, जिनके ऊपर काफी बड़ी जिम्मेदारी होती है। तत्पूर्वी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य किरण दामोदर कुंभार यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते विंदणे गावचे सुपुत्र, एक यशस्वी आयोजक, अष्टपैलू खेळाडू आणि एक चांगले समालोचक वसंतजी नवाळे यांचं आपण स्वागत करायचं आहे। शाल आणि पुष्पगुच्छ देऊन विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि तिरंगा ट्रॉफीचे मुख्य आयोजकांपैकी एक किरण कुंभार यांच्या शुभ हस्ते। ये पहली गेंद यहाँ पर हल्के हाथों से पुश किया, सिंगल कन्वर्ट होगा। सिंगल के साथ श्री गणेशा हो चुका है। 45 रनों का टारगेट दोस्तों यहाँ पर रखा जा चुका था। हालांकि इस विकेट की बात करें तो इस विकेट के ऊपर बल्लेबाजी करना आसान नहीं बना है, क्योंकि रन भी बने हैं, लेकिन कई मर्तबा बड़ी स्ट्रोक के चक्कर में विकेटें भी खोई हैं। जैसे कि मानो वहाल बनाम जब साई का मुकाबला हुआ था, काफी ज्यादा विकेटें उस मुकाबले में गिरी थी। कम स्कोर भी यहाँ पर डिपेंड करने वाले ही थे, तब कहीं जाकर हाथों आया निवाला छीना था वहाल टीम ने। फील्ड पोजीशन में थोड़ा सा हल्का सा बदलाव करते हुए खिलाड़ी शिलगर बनाम गणेशपुरी के बीच पनवेल की दो टीमें आपस में यहां पर जूझती हुई उलवा नोट से बिलोंग करती है। और इस समय इस मैदान के ऊपर ये देखिए हल्के हाथों से खेला, लाफ्टिंग हिट थी लेकिन प्रॉपर टाइमिंग न दे पाए। सिंगल के साथ दूसरे रन को भी कन्वर्ट किया। 2 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 3 रन स्कोर कार्ड के ऊपर। क्रिकेट के दहलीज के ऊपर इक्का दुक्का लिटिल मास्टर सुनील गावस्कर साहब ने दुनिया को सबसे बड़ा सूत्र दिया। अगर बल्लेबाजी ठीक ठाक होनी है तो अच्छे अच्छे गेंदों को संयम के साथ खेलो और बुरी गेंदों को बुरी तरह से पीटो, यानी कि साफ सूत्र है। जब बुरी गेंद आए तो स्ट्रोक लगाओ, अच्छे गेंदों को सम्मान करो। ये देखिए अच्छी गेंद थी, सम्मान के साथ खेलने का प्रयास किया था। घुमाव था इस गेंद में, हल्की उंगलियां फेरी गई थी इस गेंद के ऊपर। बिंदी गेंद का खेल दोस्तों खत्म होता हुआ। जिस गेंद की तलाश थी उस गेंद को पूरा किया गेंदबाज प्रथमेश कोळी ने। एक धुरंधर खिलाड़ी है, दिग्गज खिलाड़ी है प्रथमेश कोळी। टेनिस क्रिकेट विश्व में खुद की पहचान बनाए जा चुके हैं, लेकिन फिलहाल इस समय उनके ऊपर गेंदबाजी की कमान। ये देखिए अपील यहां पर लेग द बिफोर आउट होकर ये पहले विकेट का पतन आता हुआ। सपने में मिलती है तो कुड़ी मेरे सपने में मिलती है। थैंक यू। सपने में कोई भी मिले, लेकिन ये ट्रॉफी सपने में नहीं मिलने वाली। इसको जीतने के लिए इस मैदान के ऊपर दमखम दिखाना होगा। ये पहले विकेट का पतन और पहले विकेट के बाद चिन्मय कलेक्शन की ओर से 100 रुपए की इनामी राशि यहां पर जीतते हुए प्रथमेश। नए बल्लेबाज मैदान के ऊपर सौरभ कडू। 45 रनों का टारगेट यहां पर रखा जा चुका था और फिलहाल देखा जाए तो इस टारगेट को हासिल करने के लिए 2 बल्लेबाज गए थे, जहां से एक खिलाड़ी वापस लौटते हुए। अगली गेंद ये देखिए हल्का सा एज लगा था, वहां पर खतरा जरूर मोड़ लिया था। जैसे कि मानो आंखों ही आंखों में इशारा करके सुरमा चुराया जाता है, उसी प्रकार आंखों ही आंखों में इशारा किया और 1 रन को हल्की चालाकी के साथ पूरा किया। गुड रनिंग बिटवीन द विकेट कही जा सकती है। एक रन से यहां पर रनों के अंबार को पूरा करने की कोशिश। जैसे कि मानो तालाब में पानी काफी होता है, लेकिन तालाब तभी भरता है जब बूंद बूंद तालाब में गिरती है। उसी प्रकार इस रनों को पूरा करने के लिए एक रन को जोड़ना आवश्यक होगा। इसी बीच एक और विकेट, यू मिस, आई विल डेफिनेटली हिट। थैंक यू। एक बार फिर चिन्मय कलेक्शन, जिनके हाथों में काफी कलेक्शन है, और वो आज यहां पर सभी खिलाड़ियों को देते हुए 100 रुपए की इनामी राशि प्रथमेश कोहली, यानी कि कुल मिलाकर प्रथमेश ने जीते हैं 500 रुपए। एक और विकेट गिरती हुई, थोड़ा सा दबाव होगा बल्लेबाजों के ऊपर, साइकोलॉजिकल प्रेशर कहा जाएगा। 45 रनों को चेस करना है और उसी बीच यहां पर देखा जाए तो पहले ओवर यानी कि मैंडेटरी पावर प्ले, जहां पर 30 गज का घेरा रखा जा चुका है। इस घेरे के बाहर 2 खिलाड़ी, 9 खिलाड़ी इस घेरे के अंदर, जहां पर 4 रन देकर
2 विकेटें हासिल की है, तो एक सफल ओवर यहां पर कहा जा सकता है प्रथमेश कोहली का। विकेटों के हैट्रिक के लिए चिन्मय कलेक्शन 2000 रुपए की इनामी राशि होगी। अब देखा जाए तो 41 रनों की आवश्यकता होगी। 18 गेंदे 41 रन। हौसला रखना होगा, उम्मीद रखनी होगी, क्योंकि अक्सर एक महान कवि ने कहा है उम्मीदों के ऊपर दुनिया कायम है। यहां पर उम्मीद के ऊपर दुनिया कायम करनी होगी। अगला मुकाबला जब इस मैदान के ऊपर होगा 3 ओवरों का होगा, जहां पर 3 ओवर के खेल में पावर प्ले नहीं होगा, यह सूचना महत्वपूर्ण दी जाती हुई। 18 गेंदे 41 रनों का टारगेट। 18 गेंदे 41 रन। 2 खिलाड़ी बीच मैदान के ऊपर बातचीत करते हुए, बातचीत आवश्यक होती है। मैं अक्सर कहता हूं कि बातचीत सांसद में होती है, विधानसभा में होती है, आम सभा में होती है, ग्राम सभा में होती है, और फिलहाल बातचीत का सत्र इस क्रिकेट की सभा में होता हुआ। बातचीत से बड़े बड़े प्रश्नों को सुलझाया जाता है। बात और संवाद के बीच अगर अंतर देखा जाए तो एक मसला निकलता है संवाद के बीच, तो मसले का हल यहां पर ढूंढते हुए खिलाड़ी। 18 गेंदे 41 रन। अगली गेंद यहां पर हल्के हाथों से घुमाया था, बिल्कुल उंगलियां फेरी गई थी, लेकिन इस बीच व्हाइट बॉल का इशारा आता हुआ। व्हाइट लाइन से काफी नजदीक से गुजरती हुई गेंद थी, जहां से व्हाइट बॉल अंपायर के द्वारा घोषित किया जा चुका था। एक अतिरिक्त रन यहां पर स्कोर कार्ड के ऊपर जुड़ता हुआ। 5 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए। हल्की सी शबनम, बीच बीच में ठंडी हवा चलती हुई इस मैदान के ऊपर। ये देखिए बिल्कुल सफल होते हुए। अपील यहां पर ऊंची थी, अपील काफी ऊंची थी, लेकिन अपील में उत्साह ज्यादा, आत्मविश्वास कमजोर, और बीच दोनों अंपायर बातचीत करते हुए नजर आएंगे। क्या डिसीजन आएगा यहां पर, इस बातचीत का हल क्या होगा, नतीजा क्या हमारे सामने आएगा। दोनों अंपायर मैदान के ऊपर बातचीत करते हुए। फिलहाल देख सकते हैं इस मुकाबले के लिए अंपायर प्रसाद सहस्रबुद्धे डुंबिली से आए हैं, हेमंत कोहली माहौल गांव से, और गुरुनाथ गायकर शिरनेर। ये 3 अंपायर आज के रात के लिए यहां पर पूरी तरह से इस क्रिकेट को जजमेंट देते हुए। और इसी के साथ विकेट गिरती हुई, अंपायर का फैसला, यहां पर जजमेंट आई और एक और विकेट का नुकसान होता हुआ। जब भी कोई लड़की देखो मेरा दिल दीवाना बोले ओले 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 दाऊ तराना यारा झूम झूम के होले होले ओले 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 मुझको लुभाती है जवानियां, मस्ती लुटाती जिंदगानियां, माने न देगा पागल मस्त कौन सा। बिल्कुल एक और विकेट का पतन होता हुआ। हालांकि अभी तक मैदान न छोड़ते हुए खिलाड़ी संकोच में गिरे हैं कि निश्चित तौर पर एक और विकेट गिरती हुई, नए बल्लेबाज मैदान के ऊपर जाते हुए। सिराज भगत इस समय इस मैदान के ऊपर जाते हुए। सचिन घरत एंड कंपनी शेलगर टीम, इनके द्वारा भी यहाँ पर ढेर सारी शुभकामनाएं आती हुई। सौरभ मैदान से वापस लौटते हुए। सिराज भगत, आदित्य भगत, ये जुड़ी मैदान के ऊपर फिलहाल। मुकाबला काफी कड़ा बनता हुआ। 17 गेंदें 40 रनों का टारगेट यहां पर अभी तक फिलहाल बाकी होगा। अगली गेंद के ऊपर क्या नतीजे हमारे सामने आएंगे। गेंदबाज तैयार, इस समय जगह बनाई थी, सफल हुए थे, लेकिन टाइमिंग से चूके। शरीर के ऊपर गेंद लगती हुई डॉट गेंद यानी कि बिंदी गेंद का खेल यहां पर खत्म होता हुआ। डॉट गेंद के साथ स्कोर वही का वही रुका हुआ, दबाव बनता हुआ बल्लेबाजी के ऊपर, क्योंकि विकेटें भी गिरी हैं, रन भी काफी कम आए हैं।
पहले मैंडेटरी पावर प्ले के ओवर में आए थे महज 4 रन और उसके बाद दूसरी ओवर में भी एक अच्छा खासा स्पेल पूरा करते हुए अविनाश डोलकर। ये देखिए अपील यहां पर काफी अक्रॉस द लाइन आते हुए। एक बड़ी समस्या गेंदबाजी के लिए विपुल जी देखा जाए तो पिछले 5-6 सालों से देखा जाए तो बल्लेबाज जिस पैरों का इस्तेमाल करते हैं, फुटवर्क का इस्तेमाल करते हैं, स्टंप को निचोड़कर वाइड लाइन के पास आकर बैकवर्ड स्क्वेयर लेग हो या डीप मिड ऑन हो या फिर फाइन लेग क्षेत्र के ऊपर छक्का लगाने की कोशिश करते हैं, तब समस्या बनती है गेंदबाज के मन में कि गेंदबाजी करे तो कहां करें। ये देखिए एक बार फिर सफल हुए, लेकिन यहां पर जाना, देखा, परखा और उसके बाद गेंदबाज ने हाथों से गेंदों को रिलीज किया। बांध कर रखा इस बल्लेबाज को, इस गेंदबाज ने सही लाइन और लेन को, दिशा को पकड़ा है। संयम के साथ गेंदबाजी हो रही है। जहां पर बल्लेबाज आ रहे हैं उसी दिशा में, उसी दिशा के खिलाफ थोड़ा सा वेरिएशन देते हुए, बदलाव देते हुए गेंदबाजी की कमान अविनाश डोलकर। खूबसूरत गेंदबाजी। अगली गेंद के लिए यहां पर तैयार। ये देखिए लगातार चौथी बार उसी दिशा को इस्तेमाल किया इस बल्लेबाज ने। मैं कहूंगा कि साईराज यहां पर बड़ी गलती करते हुए, सिराज यहां पर काफी बड़ी गलती करते हुए बैक टू बैक 4 बार उन्होंने बैकवर्ड स्क्वायर लेग का कोण चुना था, जहां पर एक भी बार बल्ले का और गेंद का ताल्लुक नहीं हुआ। ओवर की समाप्ति होती हुए एक गेंद का खेल बाकी है अभी तक। एक बॉल शेष है, वाइट बॉल थी पहली और जिस समय देखा जाए तो 11 गेंदों का दोस्तों खेल खत्म होता हुआ 5 रन स्कोर कार्ड के ऊपर 3 विकेटों के नुकसान के साथ। अब स्कोर कार्ड क्या दिखा रहा है? 13 गेंदे 40 रन, 13 गेंदे 40 रन। चमचमाती हुई ट्रॉफी इंतजार कर रही है अगले दौर में पहुंचने के लिए, क्योंकि सामने रखी गई ट्रॉफी काफी बड़ी है, ऊंची है और उस ट्रॉफी को जीतने के लिए खेल जारी है। ये देखिए इस बार 5वीं मर्तबा प्रयास किया और 5वीं मर्तबा फंसे। ओ बढ़िया जजमेंट यहां पर आता हुआ, बढ़िया कैच को पूरा किया। थैंक यू। और इस रजनी की ये दूसरी मैडन ओवर पूरे करते हुए अविनाश डोलकर के लिए एक बार जोरदार तालियां बजनी चाहिए, क्योंकि नए नियमों के तहत अगर वाइड बॉल होती है तो गेंदबाजी के स्पेल में वो खर्च नहीं किए जाते। उसी प्रकार वाइड मैडन यहां पर ओवर आता हुआ, बढ़िया गेंदबाजी, बढ़िया स्पेल, बढ़िया कामयाबी यहां पर हासिल करते हुए गेंदबाज। 2 ओवर के बाद देखा जाए तो महज 2.5 के औसत के साथ 5 रन स्कोर कार्ड के ऊपर। और ये देख सकते हैं स्क्रीन के ऊपर क्या खूबसूरत कैच को पूरा किया। लगभग जाता हुआ ये बॉल जजमेंट के साथ बिल्कुल सही सलामत सुरक्षित हाथों में पूरा करते हुए खिलाड़ी। बिल्कुल अब गेंद यहां पर 6-12 और रनों की अहमियत यहां पर ज्यादा गिरती हुई 40 रनों की दरकार बनेगी। अक्सर कहा जाता है कि हौसलों के तरकश में कोशिश का वो तीर जिंदा रखो। हार जाओ चाहे जिंदगी में सब कुछ, मगर फिर से जीतने की उम्मीद को जिंदा रखो। यहां पर थोड़ी सी जिंदा दिली दिखानी होगी। मुर्दों के बराबर चलता हुआ यह क्रिकेट, यहां से उठना होगा, चलना होगा, भागना होगा, दौड़ना होगा और 40 रनों को पूरा करना पड़ेगा। काफी बड़ी मुसीबत आती हुई टीम के ऊपर। यह देखिए दूर से खेलने का प्रयास, लेकिन दूर से खेलते हुए दुनिया के सबसे सफल बल्लेबाजों में से एक, मुल्तान के सुल्तान, जिनका नाम था वीरेंद्र सहवाग, जिनका फुटवर्क उतना अच्छा नहीं था लेकिन दुनिया के सबसे कामयाब बल्लेबाजों में से बने, क्योंकि वो अपने नेचुरल एंगल के साथ खेलना पसंद करते थे और सही कामयाबी उन्होंने हासिल भी की थी। ये ऊंची गेंद, एलिवेशन कम गिरती हुई, क्या कैच को पूरा कर पाएंगे? प्रयास तो काफी बड़ा किया था, दूसरे रन की कोशिश और एक और विकेट गिरती हुई। थैंक यू। इसी बीच चिन्मय कलेक्शन के द्वारा एक और 100 रुपए की धनराशि यहां पर आती हुई। काफी खर्चा करते हुए अपने टीम के ऊपर
अपने खिलाड़ियों के ऊपर आवश्यक भी होता है। अगर मैदान में ना सही तो मैदान से बाहर भी हम टीम को सपोर्ट कर सकते हैं, उनको आत्मविश्वास दे सकते हैं। वही काम करते हुए चिन्मय कलेक्शन के ओनर रुपेश पोपेरकर और विकेटों के हैट्रिक के लिए 2000 रुपए की इनामी राशि रखी जा चुकी है। हालांकि छक्कों की हैट्रिक के लिए भी लगाई जा चुकी थी, वो हासिल नहीं हुई, लेकिन फिलहाल विकेटों की हैट्रिक का मौका यहां पर जरूर हो सकता है। 6 रनों के ऊपर 5 विकेटें गिरी है। क्या खराब क्रिकेट यहां पर चलता हुआ। ये देखिए, अगर देखा जाए विपुल जी बहाल बनाम साई का मुकाबला हुआ था, उस समय भी 6 रनों के ऊपर 5 विकेटें गिरी थी। वो आज आंकड़ा दोबारा इस स्कोर कार्ड के ऊपर नजर आता हुआ। 9 गेंदे 39 रन, 39 रन बनाने पड़ेंगे 9 गेंदों में। इस बीच टॉप एज लगी है गेंद के नीचे खिलाड़ी, हालांकि प्रयास जरूर किया था लेकिन उस प्रयास को पूरा नहीं कर पाए, सिंगल कन्वर्ट हुआ। हम देख सकते हैं स्कोर कार्ड के ऊपर, माफ कीजिएगा 6 रन स्कोर कार्ड के ऊपर 5 विकेटों के नुकसान के साथ 2.4 गेंदों का खेल अभी तक खत्म होता हुआ। यह अच्छी गेंद थी, गेंद में थोड़ा सा घुमाव था, वाइट बॉल यहां पर आता हुआ। लेग स्टंप के ऊपर थोड़ी सी गेंद को रिलीज किया था और साथ ही साथ अंपायर की सख्त निगाहों से नहीं बच पाए। तो बिल्कुल अगली गेंद। इस बीच टाइमिंग से चूके बल्लेबाज, ऐसी हालत बनी है कि मानो कमर को पूरी तरह से तोड़ा फोड़ा, क्योंकि ऐसा लग रहा था देखा जाए तो 4 ओवर 24 गेंदों में 45 रनों का टारगेट इस मैदान के ऊपर काफी बड़ा नहीं था, लेकिन कोई भी बल्लेबाज इस समय अपने टीम को डेडिकेट नहीं कर पाया, न केवल योगदान दे पाया, कोई भी अपनी जिम्मेदारी के ऊपर खरा नहीं उतर पाया। आवश्यक होता है जब संकट में टीम खड़ी होती है तो संकट के ऊपर चलना पड़ता है किसी एक खिलाड़ी के ऊपर। जैसे कि मानो जब इंग्लैंड के उस मैदान के ऊपर भारत के 105 रनों के ऊपर 5 विकेटें गिरी थे, तब निश्चित तौर पर जिम्मेदारी को निभाया था मोहम्मद कैफ और युवराज सिंह ने, जिस प्रकार साझेदारी को बनाया था और 325 रन के टारगेट को उन्होंने सेट किया था और एक ऐतिहासिक जीत को हासिल किया था। जिम्मेदारी काफी बड़ी चीज होती है। हालांकि हमारे प्रमुख बल्लेबाज आउट हुए हो, लेकिन पुछल्ले बल्लेबाज कभी कभी ऐसा कारनामा करते हैं जो टीम को जीत दिला दे जाते हैं। यहां पर पुछल्ले बल्लेबाज क्या कमबैक कर पाएंगे। हालांकि राहत काफी बड़ी मुश्किल नजर आती हुई। 6 गेंदों में 38 रन, 6 गेंदों में 38 रन फिलहाल मुश्किल लगता हुआ यह स्कोर। ये देखिए बाउंस करने का प्रयास, गेंद के नीचे खिलाड़ी चिन्मय कलेक्शन के द्वारा एक और 100 रुपए की इनामी राशि। देखे गेंदबाज है फवेश कोहली और उनकी आयु महज 16 साल है, तो जोरदार तालियां बजनी चाहिए। इतनी बड़ी प्रतियोगिता में 16 साल के युवान अच्छी गेंदबाजी की कमान संभाले हुए। ये देखिए इस समय बल्ले का शायद अंदरूनी हिस्सा लगा था, लेकिन बिल्कुल दूसरी गेंद भी यहां पर बिंदी आती हुई फवेश कोहली अच्छी गेंदबाजी की कमान संभाली। यही आयु होती है जब हम क्रिकेट के इस मैदान के ऊपर अपने पैर रखते हैं, जहां से क्रिकेट के करियर को शुरुआत करते हैं। इस 16 साल की आयु फवेश को कितना लाभदायक होगी। ये देखिए लेवल फुल टॉस थी, अपील थी, उत्साह ज्यादा था, लेकिन आत्मविश्वास बिल्कुल नहीं। डॉट गेंद का खेल खत्म होता हुआ। सोलह साल के आयु में सचिन तेंदुलकर आए थे, 16 साल के आयु में पार्थिव पटेल आए थे। कई खिलाड़ी 16 साल की उम्र में आए हैं, क्रिकेट के इस मैदान के ऊपर अपना परचम लहरा कर चले गए हैं।
बिल्कुल 7 रन स्कोर कार्ड के ऊपर। ये देखिए अगली गेंद और एक बिंदी। हालांकि मानो एक गुब्बारा है, गुब्बारे में काफी हवा भरी है और कोई व्यक्ति आकर उस गुब्बारे के ऊपर सुई लगाता है और हवा निकालता है। उसी प्रकार गेंदबाजों ने पूरी तरह से इस मुकाबले की हवा निकाली है, कुछ छोड़ा नहीं है। 7 रनों के ऊपर 6 विकेटें, ऐसा मानो कि यह पूरी तरह से बल्लेबाजों की कमर तोड़ी है गेंदबाजों ने। इस बार इनसाइड एज लगी है, गेंद आ रही है डीप फाइन लेग क्षेत्र के ऊपर और इसी के साथ एक और मेडन ओवर आता हुआ पावेश कोहली के लिए। बिल्कुल